आम्ही उपासक लोक संस्कृतीचे हा जपू वारसा, परंपरेचा जणू वारसा लोककलेचा. या लोक जागरांची घेऊ मशाल हाती, हाती हात घेऊ आम्ही लोक संस्कृतीसाठी. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल. ही भूमी संतांची ओव्यान गीतांची, ही माती शिवबाची गोंधळ अनसत्वाची. ही कथा भारुडाची, ही कथा पोवाड्याची, ही कथा जपून ठेवावी पंढर दशावताराची. दीपदेव तो संस्कृतीचा, खेळ मांडतो जनजागृतीचा. खडे जागर संस्कृतीचा. आम्ही उपासक लोक संस्कृतीचे हा जपू वारसा, परंपरेचा जणू वारसा लोककलेचा. या लोक जागरांची घेऊ मशाल हाती, हाती हात घेऊ आम्ही लोक संस्कृतीसाठी. महाराष्ट्र हे विविध सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय परंपरेने नटलेले राज्य आहे. साहित्य, विद्वत्ता, गुणवत्ता या सर्वांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन समृद्ध बनविले आहे. येथील लोकसाहित्यात लोकगीते, लोककथा, लोकनाट्य, उखाणे आणि म्हणी यांचा समावेश होतो. मौखिक परंपरेने लोकजीवनात लोकमाणसाचा हा शब्दबद्ध आविष्कार कित्येक शतकांपासून प्रचलित आहे. वाघ्या मुरळी, गोंधळी, डबरी, वासुदेव, पोतराज, भराडी भोपे आणि बहुरूपी या लोककलावंतांनी आपल्या गायन, वादन आणि नृत्य कलांच्या माध्यमातून उद्बोधन करीत महाराष्ट्र घडवला आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रदेशानुसारही लोकवाङ्मयाची वेगवेगळी परंपरा आहे. असा हा प्रदेश म्हणजे कोकण. हिरव्यागार वनराईने नटलेला, सफेद क्षार, हिरव्या निळसर समुद्राने आणि समुद्रातील शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यामुळे कोकणची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. तर अशा या निसर्गरम्य वातावरणात
या ठळक कोकणाची मंगल प्रभात सुरू होते. आपल्याला विहिरीवरून माता भगिनी पाणी शेंदून आणताना दिसतात. घरच्या देवांची पूजा अर्चा करताना दिसतात. तुळशीला पाणी घालताना दिसतात. तुळस वंदावी वंदावी संता घरी सावली तुळस वंदावी. कोकणची सांस्कृतिक ओळख म्हणजे कोकणच्या लाल मातीतील दशावतार. दशावतार या लोकनाट्य कला प्रकाराचे आकर्षण अनेकांना आजही आहे. दशावतार लोकनाट्य कला कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतीत काबाड कष्ट करणाऱ्या कष्टकरी कामकरी कोकणी माणसाला मनोरंजनातून भक्तीकडे नेण्याचे माध्यम म्हणजे दशावतार. दशावतार हा ग्रामीण जीवनाचा एक भाग आहे. महाराष्ट्र आणि गोवा यांना जोडणारा लोकसंस्कृतीचा सेतू म्हणजे हा दशावतार. हा सेतू लोककलेंची देवाणघेवाण करतो व त्या लोकपरंपरा टिकवतो. अशा या लोकपरंपरेने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावोगाव दशावताराचे खेळ रंगतात. पर्यटन, मासेमारी, आंबा, फणस, काजूच्या बागा आणि दशावतारासारखा ग्रामोत्सवातील नाट्यप्रकार हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वैशिष्ट्य. या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तालुके 8: मालवण, कुडाळ, वैभववाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला, सावंतवाडी, कणकवली आणि देवगड. तर सर्वप्रथम ही दशावतार लोककला महाराष्ट्रात कर्नाटक राज्यातून श्यामजी नाईक काळे यांनी 1727 मध्ये कोकणातील आडिवले या गावी आणली. या दशावताराला कर्नाटकात यक्षगान या नावाने ओळखतात. केशव, माधव, मुकुंद, मुरारी, हरी, राम, कृष्ण आणि गोविंद हे 8 भाऊ कर्नाटकातून महाराष्ट्रातील कोकणात आले व सर्वप्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल या गावी हे 8 भाऊ राहिले व त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी रामायण, महाभारत यातील कथानक सादर करून ते जनप्रबोधन करू लागले. ग्रामदेवतेची पूजा करून जनप्रबोधन आणि उदरनिर्वाहासाठी ते वेगवेगळ्या गावांमध्ये विखुरले गेले. काही वालावलमध्ये, काही खानोलीमध्ये, काही मोचीमाडमध्ये, काही आसगावमध्ये, काही कवठीमध्ये, काही आरवलीमध्ये, काही चेंदवणमध्ये, काही परुळेमध्ये असे विविध भागात विखुरले गेले. गोरे दशावतार, चेंदवण दशावतार, आरोलकर दशावतार, नाईक मोचेमाडकर दशावतार, पारसेकर दशावतार, वालावलकर दशावतार, खानोलकर दशावतार अशा 8 मंडळांना पारंपरिक दशावतारी मंडळ असे म्हटले जाते. कैलासवासी बाबो कलिंगण, कैलासवासी सुधीर कलिंगण, कैलासवासी बाबो नालंग इत्यादींनी दशावतार कलेला लोकमान्यता मिळवून दिली. यामध्ये भक्तिभावाने मोठ्या श्रद्धेने भगवान विष्णूच्या 10 अवतारांचे सोंग नाट्यरूपाने सादर केले जाते. म्हणूनच त्याला दशावतार असे संबोधले जाते. गरुड पुराणात मत्स्यः कूर्मो वराहश्च नरसिंहस्त वामनः रामो रामश्च बुद्धः काल्कीस्त ऋथैवच. गरुड पुराणात असे भगवान विष्णूच्या रूपांचे वर्णन आपणास दिसून येते. कोकणात दशावताराच्या ज्या 9 कंपन्या आहेत, या 9 कंपन्यांपैकी एका दशावतारी कंपनीच्या मालकाकडे पिढ्यानपिढ्याचे गणपतीचे देवघर आहे. ते गणपतीच्या मूर्ती तयार करतात आणि दशावताराचे खेळही सादर करतात. विघ्न भयंतश्च सर्वसिद्धेका प्रभो विद्यार्थी लभते विद्याधनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रं मोक्षार्थी लभते गतिं जपेद गणपति स्तोत्र षड्विर्माशे फलं लभेत संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टानां ब्राह्मणानां च लिखित्वाय समर्पयेत्.
माझं नाव बाळकृष्ण नारायण गोरे. बाळकृष्ण गोरे पारंपरिक लोककला दशावतारी नाट्यमंडळ कवठी कुडाळ या संस्थेचे आम्ही अध्यक्ष आहोत. कोकणातील आद्य लोककला म्हणजे दशावतार. सुमारे 800 वर्षापूर्वीची ही लोककला आहे आणि या लोककलेचा श्री गणेश हा आमच्या घराण्यापासून झाला आणि ही लोककला आज आम्ही जोपासतो आणि रंगभूमीवर सुमारे आमची 8वी ते 9वी पिढी या ठिकाणी चालू आहे. आणि ही लोककला जोपासत असताना सर्वप्रथम दशावतारी कोकणात आलेली केशव माधव मुकुंद मुरारे हरे रामकृष्ण गोविंद असे 8 भाऊ सर्वप्रथम गाणगापुरातून पंढरपुरातून या ठिकाणी वालवल गावील तीर्थक्षेत्र येऊन या ठिकाणी या दशावतार लोककलेचा उगमस्थान झालेलं आहे. आणि अशा तऱ्हेने ही परंपरा आम्ही जोपासत असताना या लोककलेचा अध्यात्मक विचार केला असता रामायण आणि महाभारत यावर आम्ही समाज प्रबोधन ही कथानकं सादरीकरण करून लोककला ही जोपासण्याचं आम्ही कर्तव्य करतो आहे. तुम्हा देवतांचं दैवी तत्व सतेज ठेवण्यासाठी तुम्हा देवतांचा मोठेपणा वाढावा म्हणून एवढंच नव्हे तर या सकल विश्वाच्या ठाई किंवा नवविधा भक्ती प्रसारित व्हावी आणि धर्माच्या रक्षणार्थ भगवान एक सारखी आमची पायपीट आणि हीच पायपीट करत असतील. पूर्वी दळणवळणाची साधने नसल्यामुळे दशावतारी कलावंतांची जी पायपीट होत होती ती आताच्या विकसित तंत्रज्ञानामुळे कमी झालेली आहे. त्यांचा प्रवासाचा संघर्ष कमी झालेला आहे. लाल मातीने दशावताराचे वैभव मोठ्या दिमाखात मिरवले आहे ते पेटाऱ्यांच्या रूपाने. एका गावावरून दुसऱ्या गावात पेटारा येतो आणि ग्रामोत्सवात दशावतारी खेळ रात्रभर रंगतो. या पेटाऱ्याचा वाहक आणि पूजक कलाकारच असतो. पूज्य मानलेला पेटारा हा रंगघराच्या स्थळी आणला जातो. हा पेटारा म्हणजे दशावतार नाट्यासाठी लागणाऱ्या साहित्याची पेटी. हा पेटारा दशावतारी मंडळाच्या मालकाचा आणि कलाकारांचा दैवत असतो. हा पेटारा त्यांचे पंचप्राण असतो. हे पेटारे बांबूंपासून विणलेले असतात. यात गणपतीचा मुखवटा, सरस्वतीचा मुकुट, 2 लाकडी हात, समई, निरंजन, पंचारती आणि देवपूजेचे साहित्य असते. रंगपटात हे सर्व मांडून गणेशाची पूजा केली जाते. दशावतार सुरू होण्याआधी कोकणातील देवतांना व ग्रामदेवतांना गाऱ्हाणे घातले जाते. आमचा खेळ चांगला होऊन निर्विघ्न पार पडो यासाठी कोकणातील सर्व देवी देवतांची नावे घेऊन आव्हान केले जाते. त्यांना वंदन केले जाते. ओम श्री गणेशाय नमः. देवा गणपती गजानना, आज सगळे बाळ गोपाळ तुझ्या स्थानापण सगळ्यांचा येणा झालेला असा. आता नाटकाक सुरुवात होता तर पूर्वी तुझं दर्शन केलेलं असा. प्रत्येकाच्या जिभेवर तू महासरस्वती स्वरूपात स्थानापन्न होऊन प्रत्येकाच्या मुखातून चांगले उद्गार बाहेर काढणं, प्रत्येकाच्या देहात मनात बुद्धीत प्रवेश करून प्रत्येकाकडून सुव्यवस्थित कामाच्या कार्यकक्षेची कार्यप्रणाली तू घडवून घेणं, नाटकाचं गोड शेवट होणार, सगळ्यांचं संरक्षण करणं, सगळ्यांसाठी अन्न वस्त्र निवार पैसा धन धान्य वस्त्र अलंकार पुत्र पावसाळी भागासहित प्रत्येकी व्यक्ती घटकाचा कुटुंबाचा संरक्षण कर. प्रत्येकाच्या मनात जी थोर आणि पवित्र इच्छा असा
अंतर्यामी जाणून देवाची तू परिपूर्ण करून दे. कोकणी लोकजीवनाचा भक्तिपूर्ण आविष्कार म्हणजे दशावतार लोकनाट्य कला. दशावतार लोकनाट्य हे परंपरेनुसार कार्तिक एकादशी ते महाशिवरात्रीच्या कालावधीत होणाऱ्या ग्रामदेवतेच्या जत्रोत्सवात सादर केले जाते. या कालावधीत सादर होणाऱ्या नाट्यप्रयोगाला ध्येयकाला असे म्हणतात. महाशिवरात्रीनंतर वेगवेगळ्या गावातील सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सव, महोत्सव आदी ठिकाणी निव्वळ मनोरंजनाकरिता सादर केल्या जाणाऱ्या प्रयोगांना दशावतारी नाटक असे म्हणतात. देवाने भक्ताचे अद्वैताचं नातं विश्व चराचरात सतेज ठेवण्यासाठी राजा अमरीशला आम्ही अपेक्षण दिलं. हे राजा, दुर्वास महंतांनी तुला तो शाप दिला, तोच शाप आम्ही स्वतः भोगू. अद्वत मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम सांप्रत या द्वापार युगात कृष्ण या तत्वानं आम्ही नटलो. पण आम्ही जन्मास येण्यापूर्वी आमचा वैर म्हणजे कौस मामा यानं आम्हाला मारण्यासाठी बरेचसे कट रचले. आमच्या आई वडिलांना केवळ कारागृहात बंदिवान करून ठेवलं. जन्माला येता क्षणी आमच्या घातासाठी अगासुर, बगासुर, कनकासुर, पद्मामावशी, अकरासुर, विकरासुर, बकासुर असे काही कसुरही पाठविले. दशावतार सुरू होण्या अगोदर सर्व कलाकार मंडळींची बैठक होते. त्यामध्ये जे कथानक करायचे असते त्या पात्रांचे किंवा भूमिकांचे वाटप होते. हे पात्र वाटप दशावतार कंपनीचा मालक किंवा त्यांचा प्रमुख करत असतो. ही बैठक त्यांच्या परिसरातील जी बोली भाषा असेल त्या भाषेत ही चर्चा केली जाते. कृष्ण रुक्मिणीक सांगतलो की आपण आता परत आपल्या गृही जाऊया. पण भक्ताक दिलेलो शब्द, कारण कृष्णान तथास्तु म्हटल्यानंतर तुम्ही दिलेलो शब्द काय आणि मी दिलेलो हो दोन्ही सेम हा. त्याच्यासाठी भक्ताच्या इच्छेसाठी मी आता परत येऊचे नाही, मी हयच कमरेवर हात घेऊन अशीच मी उभी राहतली. ती उभी राहतली. तू सांगायचा की असोच माझं भक्त एक माझी वाट मार्गप्रतीक्षा करता. थंयसर तू बाहेर, तू उभे राहिल्यानंतर तू पडदो घेऊन रुक्मिणी बाहेर आणाय. त्याच्यानंतर आईचा झाल्यानंतर ती वडिलांका विचारतो कुंडली की तुम्ही जर वस्त्र आणून बाहेर ठेवलात त्या कशासाठी ठेवलात. ह्याचा अर्थ एकच की तुम्ही पुंडलिकाच्या मरणाची तयारी त्या ह्याच्यात प्रत्येकाचा थंय भांडण, रडणा बिडणा सगळा थंय जातला. भूमिकांचे वाटप आणि चर्चेनंतर देवळाच्या बाजूला असणाऱ्या रंगघरात मेकअप सुरू होतो. पण ही लोककलेचं वैशिष्ट्य असं आहे, सर्व कलाकार स्वतःचा मेकअप स्वतः करतात. ही दशावतारी मंडळी रंगभूषेसाठी नैसर्गिक रंगांचा वापर करतात, ज्यामध्ये अष्टगंध, गंधगोळी, हळद पावडर, कुंकू, कोळसा पावडर, गुलाल, अबीर अशा नैसर्गिक रंगांचा ते वापर करतात. दैवी पात्रे साधारणतः निळसर आणि भगव्या रंगांची गंधगोळी किंवा अबीर याचा वापर करतात, तर असुर पात्रे कोळसा पावडर आणि भडक लाल रंगाचा वापर करतात. दशावतारात स्त्री अभिनय पुरुष करतात, त्यामुळे पूर्ण हा गेटअप जो केला आहे तो स्वतः मी केलेला आहे. आणि साडी नेसण्यापासून सर्व काही मेकअप वगैरे आम्ही आमचाच करतो. खरे पाहता दशावतारी कलाकार अष्टपैलू असतात. त्यांना अष्टपैलुत्व जणू परमेश्वराने कपाळी लावून जनप्रबोधनासाठी या पावन भूमीवर पाठवलेलं आहे. या दशावतारी कलाकारांना कुठल्याही उच्च प्रतीच्या सुविधा नसताना सुद्धा, कुठलेही औपचारिक प्रशिक्षण नसताना सुद्धा, कुठलेही मनुष्यबळ नसताना सुद्धा, कुठलेही आर्थिक साह्य नसताना सुद्धा हे दशावतारी कलाकार दशावतार करतातच. एवढेच नव्हे तर त्यातील रंगभूषा किंवा मेकअप सुद्धा ते स्वतःच करतात.
त्यांची रंगसंगती आणि रंगांचा वापर इतका लाजवाब, चपखल व अप्रतिम असतो की एखाद्या व्यावसायिक रंगभूषाकारालाही लाजवेल असा त्यांनी केलेला मेकअप असतो. इथे आम्हाला प्राउंटिंग नसतं. मेकअप स्वतःचा स्वतः करावा लागतो, वेशभूषा स्वतःची स्वतः करावी लागते, सगळी मेहनत स्वतःची. पण तरी आवड आहे. लोकांचा म्हणजे प्रेक्षकांचं पण प्रोत्साहन बऱ्यापैकी आहे. दशावतारी मंडळी हा जो मेकअप करतात ते मेकअपचे करण्याचे साहित्य हे त्या पात्र करणाऱ्या कलाकारांचे स्वतःचे असते आणि हे मेकअपचे साहित्य ते एका पत्र्याच्या छोट्याशा पेटीमध्ये ठेवत असतात आणि ही मेकअपची पेटी प्रत्येक दशावतारी कलाकाराची स्वतःची असते. हे सर्व ते केवळ ईश्वर भक्तीपोटी आणि दशावताराची परंपरा जपण्यासाठी करत असतात, पैशांसाठी नव्हे. या बाळकृष्ण गोरे दशावतार लोककला नाट्यमंडळ कवठी या नाट्यमंडळात मी राजपात्राची भूमिका करतो. राम, लक्ष्मण, राजा जे असतील ते आव्हानात्मक भूमिका स्वीकारतो मी. साऱ्या लोककला आहेत, या लोककलेतील ह्या आव्हानात्मक भूमिका स्वीकारून प्रत्येकांना उपदेश करण्याचा एक मानस आहे, तो मानस पूर्ण करतो. लोकसंदेश देण्याचं कर्तव्य आमच्याकडे होतं आहे आणि असं करत असताना आता आधुनिकतेकडे झुकलेलं दशावतार म्हणून सगळीकडे मानसिकता लोकांची चलचित्र दशावतारमध्ये पाहिजे म्हणून ट्रिक्सी नाटकंसुद्धा आम्ही काढतो. कधी एखादा कलाकार वेगवेगळ्या भूमिका साकारत असतो तर यातील काही कलाकार वर्षानुवर्षे स्त्री भूमिकाच करत असतात. ते पुरुष असून स्त्री भूमिका साकारतात ते केवळ ईश्वर भक्ती व परंपरा टिकवण्यासाठी, लोकांचे मनोरंजन व्हावे यासाठी. दशावतार या लोककलेतील एक गंमत अशी आहे की या लोकनाट्य प्रकारात असणाऱ्या सर्व स्त्री भूमिका हे पुरुष कलावंतच साकारत असतात. यामुळे दशावतार आणि पुरुष कलावंत असे एक समीकरण जुन्या काळापासून चालत आलेले आहे. याचा उल्लेख समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाच्या 6व्या दशकांमध्ये नेटके खेळा दशावतारी तेथे येते सुंदर नारी, नेत्र मोडिती कळा कुसरी परी अवघे धटिंगण असे स्त्रीची भूमिका साकारणाऱ्या पुरुष कलावंतांचे वर्णन आढळते. दशावतारची आवड मला लॉकडाऊनच्या नंतर सुरुवात झाली. आमच्या गावी दशावतार नाटक होतं तेव्हा त्या नाटकात स्त्री अभिनय कसे करतात, पुरुष असून एखादा माणूस स्त्री अभिनय कसा करू शकतो ह्याचं खास आकर्षण निर्माण झालं. ते आकर्षण एवढं हे म्हणजे आवड निर्माण झाली ते सर्व पाहत की आता मी ह्या दशावतारी कलेत रिद्धी-सिद्धीची भूमिका करतो. दशावतारी कलाकार ज्या वेशभूषा करतात त्या वेशभूषा बाजारात विकत मिळत नाहीत, तर ती वेशभूषा एखाद्या शिंप्याकडून शिवून घ्यावी लागते. हे कपडे कुठल्याही सामान्य शिंप्याला शिवणे शक्य होत नाही. म्हणून हे कपडे तेच शिवू शकतात जे या दशावतारी कलेशी निगडीत असतात. म्हणून असेच एक दशावतारी कलाकार जे दशावतारामध्ये वर्षानुवर्षे नारदाची भूमिका करत आलेले आहेत. पारंपरिक व्यवसायाने शिंपी असल्यामुळे त्यांना दशावतारी कपडे शिवण्याची किमया सुद्धा ज्ञात झालेली आहे आणि जवळपास बऱ्याच दशावतारी कंपन्यांचे कपडे ते शिवतात. आता अलीकडे दशावतारी कपडे मार्केटमध्ये मिळायला लागल्यामुळे त्यांच्या पारंपरिक कपडे शिवण्याच्या व्यवसायाला उतरती कळा लागलेली आहे. वेळोवेळी ते शिंपी लोक कलाकार ही खंत व्यक्त करत असतात. मला दशावताराची लहानपणापासून आवड मुळात होती आणि काहीतरी साईड बिझनेस पाहिजे म्हणून मी हा व्यवसाय सुरू केला दशावतारी कपडे शिवण्यासाठी. दशावतारी कपडे शिवता शिवता मग मी प्रत्येक कलाकार जो जास्तीत जास्त माझ्याजवळून शिवतो, प्रत्येक कलाकाराला एखादा राजपाट, व्हिलन, शंकराचा ड्रेस, मारुतीची चड्डी म्हणा, असे प्रत्येक गोष्ट शिवण्यासाठी मी तत्पर झालो आणि प्रत्येक कलाकारापर्यंत जवळजवळ 30 वर्षे मी कपडे पुरवण्याचं काम करतो आहे. कारण दशावतार हा व्यवसाय आमचा 6 महिने असल्यामुळे निदान काहीतरी बिझनेस बरोबर पाहिजे म्हणून त्याच्यासाठी ही एक आवड होती मुळात, त्यामुळे हे शिकलो मी स्वतः. आणि हा बिझनेस कसा दशावतार कधी बंद होणार नाही याची नक्की खात्री होती त्यावेळी. मग आपला व्यवसाय चालू शकतो त्याच्यासाठी मी कपडे शिवायला सुरुवात केली. मी एक कलाकार आहे, नुसते दशावतारी कपडे नाही तर दशावतारमध्ये 30 वर्षे मी काम करतो आहे, आजही कार्यरत आहे मी. विनोदी भूमिका ही माझी एक शैली आहे. मी कलाकाराला रडणाऱ्याला हसू शकण्याची माझी ताकद आहे स्टेजवर. दशावतार हे भक्तिनाट्य का विधिनाट्य
असा एक प्रश्न आहे. तर विधिनाट्य म्हणजे जे विशिष्ट तिथींना सादर केले जातात आणि दशावतार हे विशिष्ट तिथीशिवाय इतर सण, उत्सव, महोत्सव अशा विविध कार्यक्रमात देखील साजरे केले जातात. म्हणून दशावताराला विधिनाट्य म्हणत नाहीत, तर त्याला भक्तिनाट्य म्हणतात. कोकणामध्ये प्रत्येक गावातील ग्रामदेवता आणि तिची उपासना पद्धत याला अतिशय महत्वाचे स्थान आहे. ग्रामदेवतेला संतुष्ट करण्यासाठी दरवर्षी वार्षिक उत्सव केले जातात. ग्रामदेवतेची आराधना, पूजा, उपासना, जत्रेतील दहीकाला या साऱ्यांचा समावेश वार्षिकोत्सवात होत असतो. कोकण म्हणजे विविध क्षेत्रपाल देवतांची भूमी आहे. जसे पवना देवी, भराडी देवी, रवळनाथ, रामेश्वर, वेतोबा अशा या देवदेवतांच्या भूमीत त्यांच्या उत्सवाला दशावतारी खेळ सादर होतात. तुझ्या माती द्यायची आहे. कोणाची जबाबदारी? जबाबदारी अशी कोणती जबाबदारी? तुम्हाला पोचवायचं.